मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन एका झवाळ्या कथेमध्ये. या कथेचं नाव आहे काकानं माझी पुच्छी फाडली. तर चला या गोष्टीला आपण सुरुवात करू. हॅलो मित्रांनो, माझं नाव नेहा आहे. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा माझं वय 20 वर्ष होतं. तेव्हा मी BCom फायनल इयरमध्ये होते. माझे वडील खूप आजारी होते, त्यामुळे आमची आर्थिक अडचण होती. मग आम्ही वडिलांच्या उपचारासाठी आणि इतर गोष्टींसाठी काकांकडून पैसे उधार घेतले होते. पण खूप प्रयत्न करून सुद्धा वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही एकदम आधारहीन झालो होतो. आता आम्हाला काकांचे पैसे चुकते करायची वेळ आली होती, पण आमच्याकडे पैसे नव्हते. काही वेळा काका आम्हाला पैशासाठी दबाव आणत होते की पैसे द्या, पण आम्ही देऊ शकत नव्हतो. एक दिवस सुट्टीत मी काकींकडे राहायला गेले. मी जेव्हा काम करायचे तेव्हा काका मी वाकली असताना माझ्या स्तनांकडे बघायचे. ते 34 इंचांचे होते. कधी कधी तर मी आंघोळ करून निघायचे तर ते मला बाथरूमच्या बाहेरच भेटायचे, म्हणजे त्यांनी मला आंघोळ करताना पाहिलं असावं. माझ्या काकांचं वय 56 वर्ष आहे आणि ते आर्मीमधून रिटायर्ड झालेले आहेत. मी त्यांच्याविषयी सांगते की त्यांचा लवडा ताटलेला असताना 8 इंच व्हायचा. एक दिवस मी त्यांना आईला पैशाविषयी बोलताना ऐकलं आणि मी तिला विचारलं, तर ती म्हणाली की आपण त्यांच्याकडून खूप पैसे घेतले होते आणि आता आपण त्यांचे पैसे कसे द्यायचे हे मला काही समजतच नाही. एक दिवस काकांनी आम्हाला धमकी दिली की आम्ही पैसे नाही दिले तर ते आमचं घर घेऊन टाकतील आणि आम्हाला घराबाहेर काढतील. मग मी याविषयी काकांना विचारलं की काका काय भानगड आहे, तर त्यांनी सर्व सांगितलं. मी त्यांना म्हणाले की मला नोकरी लागल्यावर मी तुमचे सर्व पैसे देऊन टाकेल. त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या मनातली गोष्ट सांगितली. ते म्हणाले की तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत जर तू माझी एक अट ऐकलीस तर. आणि अट अशी होती की एक दिवस मी त्यांच्यासोबत सेक्स करायचा. मी घाबरले, मला खूप भीती वाटली. असं वाटलं की माझ्या शरीराला मुंग्या आल्या आहेत. मी त्यावेळी गुपचूप तिथून बाहेर निघाले. पण मी 2 दिवस विचार केला आणि मग मी आईला काळजीत पाहिलं. तेव्हा ठरवलं की मी काकांची अट मान्य करणार. मी 3ऱ्या दिवशी काकांना दबलेल्या आवाजात त्यांच्या अटीविषयी होकार दाखवला. तेव्हा ते म्हणाले की आज रात्री तू तयार राहा. मित्रांनो, तेव्हा मी एक सील पॅक माल होते. मला विचित्र भीती वाटत होती. त्या दिवशी आमच्या घरातले सर्व लोक एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्या दिवशी मी आणि काका फक्त दोघेच घरात होतो. काकांनी मला 4 वाजता एका पार्लरमध्ये पाठवलं, जिथं माझा पूर्ण मेकअप करण्यात आला. माझ्या पुच्छीवरचे संपूर्ण केस काढून टाकण्यात आले आणि मला मॉडर्न कपडे घालण्यात आले. मॉडर्न कपडे घालताना मला काळ्या रंगाची नेटची ब्रा आणि काळ्याच रंगाची एकदम छोटीशी, माझी फक्त पुच्छी झाकेल आणि गांड उघडी राहील अशी निकर घालावी लागली. मग काका मला तिथून 2 तासांनी घरी घेऊन गेले, जिथं आज माझी झवाझवी होणार होती. मी कळीतून फूल बनणार होते. काकांनी मला बेडरूममध्ये बसवलं. काही वेळानं ते आले आणि त्यांनी माझ्यासमोर एक गोळी खाल्ली. मग ते दारूची बॉटल घेऊन आले आणि टीव्हीवर इंग्लिश ब्ल्यू फिल्म लावली. मग आम्ही दोघांनी मिळून ब्ल्यू फिल्म बघितली आणि त्यांनी दारू पिली. मग माहीत नाही की अचानक त्यांना काय झालं. त्यांनी टीव्ही बंद केला आणि मला म्हणाले, चल साले, आज मी तुला माझी रांड बनवणार आहे. त्यांनी माझे सर्व कपडे एक एक करून बाजूला काढून टाकले आणि त्यांचा लवडा माझ्या तोंडात दिला. खूप वेळ त्यांनी मला त्यांचा लवडा चुकायला लावला आणि माझ्या तोंडात धक्के मारू लागले. आता मला समजलं होतं की आज माझं काही खरं नाही. मग त्यांनी माझे बॉल तोंडात घेतले आणि चोक चोक चोकू लागले. सोडा काका, दुखत आहे प्लीज, असं मी त्यांना विनंती केली. पण त्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि जोरजोरात त्यांचं बोट माझ्या पुच्छीत टाकायला लागले. मी त्रासाने तडपडत होते. आई ग, आज मी खरंच एक रांड बनणार होते. माझ्यासमोर त्यांचा 7.5 इंचाचा कडक असा लवडा होता. मग ते माझी पुच्छी चाट चाट करून चाटू लागले. आता मला खूप मजा येऊ लागली आणि त्रास पण होऊ लागला, कारण ते मला अधूनमधून चावतच होते. ते माझ्या पुच्छीच्या दाण्याला तोंडात धरून चोकत होते आणि उडतही होते आणि माझ्या पुच्छीमध्ये बोट पण घुसवत होते. जसं मी सांगितलं की मी एक सील पॅक माल होते, त्यामुळे मला खूप त्रास होत होता. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. खूप वेळानं माझ्या पुच्छीतून पाणी येऊ लागलं आणि त्यांना समजलं की आता मला जवणं ठीक राहील. त्यांनी त्यांचा लवडा माझ्या पुच्छीवर ठेवला आणि एक जोरात धक्का मारला. त्यांचा लवडा पुच्छीला चर्र चिरत आत घुसू लागला. मी ओरडले, आई ग, मेले. मला असं वाटत होतं जणू कोणी मला मारलं असेल. मी त्यांना मला सोडायला सांगितलं, पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही
आणि माझ्यावर चढून मला जोरजोरात झवू लागले. माझ्या डोळ्यातून आता अश्रू येत होते, पण ते कशाचं काय ऐकणार होते. नंतर त्यांनी त्यांच्या 7.5 इंचाच्या कडक लवड्यानं माझ्या पुच्छीमध्ये 20 ते 30 ठोके मारले आणि त्यांचं वीर्य माझ्या पुच्छीतच सोडलं आणि तसेच भोंगळे माझ्या भोंगळ्या शरीरावर झोपले. काही वेळाने मी उठले आणि मी पाहिलं की माझ्या पुच्छीतून काहीतरी लाल पांढरं निघत होतं आणि सगळी चादर लाल झाली होती. मी हिम्मत करून उठले आणि बाथरूममध्ये गेले. मी जशी बाथरूममधून बाहेर आले तेव्हा मी बघितलं की काका मला आणखीन एकदा झवायला तयार होऊन बसले होते. ते माझ्याजवळ आले आणि मला डॉगी स्टाईलमध्ये वाकवलं. मी आता कुत्री बनले होते आणि त्यांनी त्यांचा 7.5 इंचाचा कडक लवडा माझ्या पुच्छीत घुसवला होता. मी जोरात किंचाळले, आई ग, आह आह उह. त्यांनी त्यांचा कडक लवडा माझ्या पुच्छीमध्ये पूर्ण घुसवला होता आणि पुन्हा ते धक्के देऊ लागले होते. मला जवळ ते मला शिव्या पण देत होते आणि म्हणत होते, साले रांड, तुझ्या आईची पुच्छी मारतो आज बघ तू. त्यांनी मला 15 मिनिट डॉगी स्टाईलमध्ये झवलं. थोड्या वेळानं मला मजा येऊ लागली. मग ते तिथून बाजूला झाले आणि ते स्वतः बेडवर झोपले आणि मला त्यांच्यावर यायला सांगितलं. मी माझी गांड हलवत त्यांच्यावर गेले. मग ते मला म्हणाले की चल साले, आता बस माझ्या लवड्यावर आणि उड्या मारू लाग. मी स्वतः त्यांच्या लवड्यावर बसून माझ्या पुच्छीत त्यांचा लवडा दाबून उड्या मारू लागले. मला थोडं दुखत होतं. त्यांचा लवडा खूप मोठा होता आणि माझी पुच्छी खूप लहान होती. मग त्यांनी मला पकडून धक्के मारले. त्यांचं ते भलं मोठं हत्यार माझ्या पुच्छीत आतपर्यंत हल्ला करत होतं. मी ओरडत होते, पण ते कुठे ऐकणार होते. ते तर फक्त मला झवतच होते. काही वेळानं त्यांनी त्यांच्या बुल्ल्यातून पाणी सोडलं. मी तर मेल्यासारखीच झाले होते. त्यांचाही दम आता निघाला होता. या झवाझवीत सकाळचे 4 वाजले. आम्ही दोघं तसेच भोंगळे झोपलो होतो. सकाळी 8 वाजता आम्हा दोघांना जाग आली होती. मी तेव्हा पूर्ण भोंगळी झोपले होते. मी पटकन उठले आणि बाथरूममध्ये गेले. मी माझी पुच्छी पूर्णपणे साफ केली. माझी पुच्छी सुजून ब्रेडसारखी झाली होती. मी लघवी करून आंघोळ केली आणि चहा बनवून स्वतःही पिला आणि काकांनाही दिला. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या आईवर असणारं माझ्या काकांचं कर्ज माफ झालं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कर्ज माफ करणारी झवाडी कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या झवाड्या मैत्रिणींसोबत आणि झवाड्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या झवाड्या कथांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या झवाड्या मदनाची रात्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या झवाड्या कथेमध्ये.